सती सुमनांच्या शब्दांचे हारे गुंफिले मी देवा त्याचे सुरांचे रे दोर काव्यांच्या या वाती उजळल्या ज्योती या विज्ञानमती गाया तुझी जर कीर्ती आतुरले मन द्यावे दर्शन कराता उपकार उघडा हृदय मंदिर विठ्ठल वीरदेवाचा नारोबा गावड्याचा वरधास्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर सुंबरानया मांडल सुंबरानया मांडल सुंबरानया मांडल सुंबरानया मांडल
भीमा माझी केंचवा बोलायाला याला गेला सांगायाला याला गेला भीमा केंचवाच्या मेंढीच्या खांडाजवळ देव निघून गेला मेंढ्या भीमा केंचवाच्या देव न्याळू लागला त्या टायमाला जसं मेंढ्याला न्यायला तसं भीमा केंचवा काय आल्या मात्र आलेल्या गोसावी रूपी देवाला आता बोलायला बाबा रे मेजा मेंढ्या न्याळायला लागला तर कुण्या मुलकाचा कुण्या देशाचा कुण्या गावाचा त्या टायमाला एवढं बोलतात तुझं नाव गाव तर सांगून लागल्या मात्र माझी भीमा केंचवा वैनाचा बोलाय त्या वेळेला मी दारखिरी गावाचा तमानवल्या नावाचा गडी मी कोड्या गुंडाचा तुझ्या बापानं चाकरी ठेवून घेतलं मला नाव ऐकता आनंद झाला भीमा केंचवाला पण काय लागल्या बोलायला माझ्या बापाला याड लागलं काय खुळ लागलं कसं काय सावकाराच्या पंक्तीला जाऊन बसला देवा त्या वेळेला आपण गरीबनाचा रस्ताना सावकाराच्या पंक्तीला बसणे पण या बापानं काय केलं त्या टायमाला काय केलंय मात्र त्या पहिल्या सत्यवगाला बोला याला लागेला सांगायला लागेला बोला याला लागेला मानवानी केंचवा विचार केला मनाला सात मेंढ्याचं खांड भीमा केंचवान तमानवल्याच्या सोध्याने केलं त्या टायमाला स्वाध्याने करायला तसं परत पाठीमाग बाई वाटल्या चालायला जाता निघून गेली घर वाड्याला बापाच्या जवळ या बाजूला यायला काय लाल्या माता आता बोलायला बापाला बोलता पित्या समरता खुड लागले का यार तुला तुझं पोट भरणा गडी कशाला ठेवून घेतला त्या टायमाला काय तू सावकाराच्या पंक्तीला जाऊन बसला असं लाल्या मात्र भीमा केंचवा आपल्या बापाला आता बोलायला सांगायचं लिखी तुला हात करू गड्यानं हात धरला मी तुमच्यात चाकरी राहणार म्हणू लागला त्या टायमाला मी त्याला
नागपूरच्या रानाला लागलाय 7 मेंढ्याचं खाण राखायला इळाचा येकर म्हणून गेला 3 सांच्या मात्रात या वेळेला विळायाचा बिव विळायाला गेले मोडव विळायाचा बिव विळ गेला गेले मोडव देवा विठ्ठलानं वेळाच्या वेळ मेंढ्या राखल्या वेळाचा वेळ करमून गेला तिने सांज वेळेला देवानं 7 मेंढराच खांड त्या टायमाला 7 मेंढराचं खांड देवानं तयार करायला शेतकऱ्याचं वावर देवानं मात्र आता करायच्या वेळेला मेंढ्यासनी बसण्यासाठी वावर केलं मेंढ्या वावरामध्ये घातल्या त्या शेतकऱ्याच्या शोध्याने केल्या त्या सतीयोगाला शेतकऱ्याच्या स्वाध्याने करायला शेतकऱ्याकडनं शिदावून देवानं घेतला त्या पहिल्या धोतरामध्ये बांधला पाठीला लावला त्या टायमाला विठ्ठल वाटला आलाय मात्र आता चालायला जाता बी जाता कुठं निघून देवा मात्र आता यायला आहे ना पूर गावाला आहे ना पूर गावाला आहे ना पूर गावाला आहे ना पूर गावाला देव माझा विठ्ठल या पंढरीचा महाराज बघा 7 मेंढ्याचं खाण शेतकऱ्याच्या सोऱ्याने केलं त्या टायमाला जसं शेतकऱ्याच्या स्वाध्याने करायला शेतकऱ्याकडनं शिजावून पाधोत्रामध्ये बांधायला पाठीला लावला तसं वाटला आलाय चालाय मात्र त्या जागी आला निघून आला नागपूर गावाला त्या पुढ्या नलगुंडाच्या घरवाड्याला घरवाड्याला निघून याला एवढ्या नेत्राने पुढं पाहायला असणाऱ्या माझ्या या भीमाक्यांचं वा मात्र बहिणीनं त्या वेळेला कम्मा दादा येत्याला पहिला ठरलेला तांब्या घेतला तमा दादाच्या हातामध्ये दिला तमा दादानं चुळांचुळ भरली आणलेला शिला उडपा भीमाकेंचं वाच्या शोध्याने केला जसं भीमाकेंचं वाच्या स्वाध्याने करायला भीमाकेंचं वाला तमान
मात्र या कोण्या नडगुणाला आनंद झाला जीवाला आणलेल्या शिनावळ प्यात सर्वांनी मिळून आंबील वाटून प्याली त्या दिवसाला आनंद झाला त्यांच्या मात्र जीवाला भद 12 वर्ष झालं माझ्या मेंढ्या बसत्यात पण कधी तर शिदावलं पा माझ्या लेकीन आणला नाही तुम्हाला या पुढ्या नडगुणाला विचार पडला त्या दिवसाला 7 मेंढ्या माझ्या कधी वावराला गेल्या नाहीत मेंढ्या कधी वावरात बसल्या नाहीत 5 दान माझ्या कधी घरला आलं नाही त्या टाइमाला पहिल्याच दिवसाला या माझ्या कोड्यानं लग्नाला कसं विचार केला मला काय झालं आता बोलायला रामाची रात्र करमून गेली त्या दिवसाला सवळच्या पाऱ्याला वे सवळच्या पाऱ्याला माझा विठ्ठल वे पंढरीचा महाराज कावड जावली कांद्याला पाठुपाऱ्या रात्रीला कोंबड्याच्या भांगला देव निजल्याला जागा झाला जसं जागा झाला तसं विचार काय लागला आता करायला देवला धुंदराचा पिळा खांद्याला लावला कावड लावली देवानं खांद्याला 2 घागरी कावडीला जसं कावडीला लावल्या तसं देव वाट लागलाय चालायला जाता विजाता निघून गेला या कृष्णा नदीला मात्र त्या वेळेला देवानं संध्या सवळ करून 2 घागरी बुडवल्या किसना नदीला कावड लावली देवानं खांद्याला बिन चुंबडीचं पाणी देव वाहू लागला कोड्या नलगुंडाच्या घरवाड्याला घरवाड्याला वाहू लागला तसं कोड्या नलगुंडाला आनंद झाला जीवाला फुकाचा गडी लागलाय मात्र आपणाला आनंद मात्र द्यायच्या वेळेला देव नीती नियमाप्रमाणे आंघोळीला जाणार बिन चुंबडीचं पाणी वाहू लागला असं करता देव त्या टायमाला लागलाय मात्र देवा आता करायला
बघा होय देवानं नीती नियमाप्रमाणे 7 मेंढ्याचं खांडा लावलं त्या टायमाला जसं सवयच्या पाऱ्याला निघून गेला मेंढीच्या खांडाला 7 मेंढ्याचं खांड देवाना हाणायला तारीत चोपीत हानीत मारीत त्या आता या वेळेला निघून हनत मारत निघून गेला कृष्णा नदीच्या गोंडाला त्या बाबळीच्या बनाला जसं देव निघून जायला मेंढ्या लागला होता देवा चालायच्या मात्र आता या वेळेला एवढ्याच वेद नीती नियमाप्रमाणे भेकोड्या निर्गुणाची एक भीमा केसवा एक जेवणाची पाटी त्यात अंमल भरून मोरवा घेतला संगतीला वाटया चाल करीत या करीत करीत वाटली बघा निघून त्या निघून चालली बघा निघून भीमा केंचवा नीतिनियमाप्रमाणे दादाचं जेवण घेऊन आली कृष्णा नदीला जसं कृष्णा नदी काठला या बाबळीच्या बनाला यायला मानवल्या दादानं जेवणाची पाठी खाली उतरून देवा मात्र आता घ्यायला आंबिलीचा मोरवा वाटून बनी भावाने वाटून दिली गुद गोष्टी बोलू लागल्या त्या टायमाला बोलत होत तसं मानवल्या दादा खायला आलाय मात्र भीमा केंचवाला आता सांगायला बाई गमनाला आणलेला मोरवा आंबिलीचा कृष्णा नदीमध्ये जा खंगाळून घेऊन येते आलाय मात्र सांगायला तसं भीमा केंचवा निघून गेली कृष्णा नदीला आणलेला अंमलीचा मोरवा खंगाळून घेतला आणि काय म्हणती या दादाला जाईन रे दादा घरवाड्यामध्ये मी भांडी धुईन त्या वेळेला असला मात्र बोलाय त्या वेळेला विठ्ठल बोलत होता भीमा केंचवाला काय सांगायचं गवाई तुला दूध काढायचंय तुझ्या मेंढ्याचं मला याला लागलं काय खुळ लागलं दादा तुला म्हणली त्या जागेला जन्माच्या 7 वांग मेंढ्या आहेत माझ्या आणि दूध तू कुठलं काढणार त्या जागेला कदा कदा हसत कदा कदा तुला लागल लागल यार तुला लागल माझ्या
केंचवा खद खदा असू लागले. अरे दादा म्हणाले खूळ लागलं काय ह्या लागलं. 7 मेंढ्या माझ्या मी राखतोय तशा कधी आल्या नाहीत. जन्मच्या वाज आहेत मात्र त्या जागे आला. वांज मेंढ्याचं कसं रे दादा दूध निघायचं. झाड लागलं काय खुळ लागलं दादा तुला त्या जागे आला. भीमा केंचवा म्हणाला मेंढीच्या कासामध्ये हात घातल्याशिवाय मेंढी दुधाला वळणार नाही. त्यावेळेला आलाय सांगायला तुला सांगतो तेवढा ऐकून घे मात्र या जागे आला. भीमा केंचवानं देवाच्या म्हणण्याप्रमाणे आंबलीचा मोरवा धुवून आणला आणि दादाच्या हातामध्ये दिला. त्या टाइमाला हातामध्ये दिला तसं त्या मानवल्या दादा काय लागला. भीमा केंचवाला बोलाला बाहेर मेंढीचा गळा धर तुझ्या मात्र आता या हाताला. म्हणून देवानं काय केलं त्या विचारी मात्र मामलीचा मोरवा धरला ढेंगला मेंढीच्या पाठीवर थाप मारला. वांज मेंढ्यांचं दूध काढलं देवया विठ्ठल माता देवया विठ्ठल देवया विठ्ठल माता देवया विठ्ठल. उदय काढत उदय काढत उदय केंच. वारी करायला नि दर्शन घ्यायला जाते मी पंढरीला नि बाई जाते मी पंढरीला जाते मी पंढरीला नि बाई जाते मी पंढरीला. देवाने मेंढीच्या पाठीवर थाप मारली. वांज मेंढ्यांचं देवानं दूध काढलं. जसं दूध काढून मरवा भरला मात्र त्यात या जागे आला. भीमा केंचवानं नेत्रानं पाहिलं काढलेलं दूध वांज मेंढ्यांचं. भीमा केंचवा दादाकडे बघू लागली तर या वांज मेंढ्याचं दूध देवानं काढलं तर हा कुणी सामान्य माणूस नसावा. त्यावेळेला कोणतरी देवा अवतारी मात्र हसावा हसलाल्या मनाचा विचार मात्र करायला. देवा विठ्ठलानं काढलेलं दूध भीमा केंचवाच्या सोद्याने केलं त्या दिवसानं. भीमा केंचवाना मोरवा पाठीमध्ये ठेवायला पाठीशी रामा त्याला लावायच्या जागे आला. चालली बघानी गुण गुण चालली बघानी गुण गुण जीव
मोरव्यात मोरव्यात जायाचा बुटुक बाकावर सोन्याचा बांधाव बांधाव देव बोलू लागला भीमा केंद्रवाला बाईक म्हणाला नेल्याला दूध थारोळ्यावरती तावत ठेवायचं जसं तावत ठेवायचं तावून झाल्यानंतर त्या वेळेला आणि त्याच्या मंदी चितच बुटाक टाकायचं तोंड त्याच बांधायचं देवाऱ्याच्या खोलीला ठेवायचं असं लालाय मात्र आता भीमा केंद्रवाला देव मात्र आता सांगायला अशी देवानं ताकीद केली मेंढ्या 7 मेंढ्याचा दल देवानं हलवला त्यावेळेला दुसरं निघून चारत मात्र त्या जाग्याला वाटला आता मात्र या चालायला देव चारत तो पत हाणत मारत वेळाचा वेळ भगवंताने एक मावाचा बकरा निर्माण केला जसं मावचा बकरा निर्माण करायला त्या असणाऱ्या वांज मेंढीच्या खांडाला मात्र आता सोडायला वांज मेंढ्याने बकरा बघितला कोड्यानं गुंडाच्या दिवसामाग दिवस लुटू लागलं महिन्यामाग महिने भरू लागलं त्यावेळेला जसं महिन्यामाग महिने भरू लागलं कोड्या नरगुंडाच्या घरवाड्याला बरबराटी आले हुए मात्र त्यात या वेळेला 7 मेंढ्याची वाढ होऊ लागली वाड्यात वाड्यात या तम्मा दादाचं खांड काही थोड्या दिवसानं काही थोड्या वर्षानं 700 मेंढ्याचं खांड झालं त्यावेळेला 700 मेंढ्याचं खांड झालं मात्र या नागपूर गावाला तर मानवल्याचं त्याला मात्र या वेळेला मानवल्या दादा या बिन चुंबडीचं पाणी कोड्या ननगुंडाच्या घरवाड्याला मात्र वाहू लागला मात्र त्या जाग्याला व्हायला लागला वावायला लागला माझा विठ्ठल महाराज नीतिनियमाप्रमाणे देव विठ्ठल मेंढ्या राखू लागला बघता बघता तम्मा दादाच्या मेंढ्याचा वाढ लागला त्यावेळेला जसं वाढला आली मात्र या घर मेंढीच्या मात्र खांडाला तिकडा येणापूर गावाला कायला आले जेव्हा आता घडायला कोड्यान गोंडा फार मोठा सावकर झाला तर एखाद्या गावात न्याय तंटा जर लागला तर कोड्यान गोंडा गेल्याशिवाय न्याय तंटा मिटणार नाही असा कोड्यान गोंडा बड्या सावकर झाला त्या गावा येणापुराला त्या वेळेला 7 गावाचा न्याय करू लागला भांडावारू बसाय त्याच्या गांडी खाली त्या वेळेला पहिल्या मात्र आता या सती योगाला काही थोडा दिवस निघून गेलं त्या ऐनापूर गावाला पुण्या एका दिवसाला या वासणाऱ्या मानवल्या दादानं काय केलं देव मात्र त्यात या जागी आला सुंदरान या मांडल सुंदरान या मांडल सुंदरान या राखल कांबळ्याच्या या गादीला नागपूर या जिल्ह्यात छत्रपती या किल्ल्यात गावात या वेगात गिरावात या वेगात गंगा बाजूला गंगा उजव्या बाजूला वाडिया गावार बांधाऱ्यात या नगार
ढोलाला